नाशिकच्या चांदवड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये गेल्या 15 ते 16 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे नद्यांना पूर येऊन भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। कांदा आणि मका पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जवळपास वाया गेल्याचं दिसतंय। निमोण परिसरातील वाघाड नदीला प्रचंड पूर आलाय आणि परिसरातील गावांचा संपर्क देखील पूर्णपणे तुटल्याचं दिसतंय। तर पूरग्रस्त भागाचा आढावा घेतलाय भाऊसाहेब चौधरी यांनी। गेल्या 15-16 तासापासून चांदवड तालुक्यातील पूर्व भागात अतिशय जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। या पावसामुळे या परिसरातील शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। निमोण या गावाजवळील वाघाड नदीला पूर आलेला असून या परिसरातील निमोण, वाघवाराडी, कुंडलगाव या सगळ्या गावांचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे। आपण बघू शकता ही वाघाड नदी आहे आणि या वाघाड नदीला प्रचंड मोठा पूर आलेला आहे। एकदम अवघड काम झाले। रात्रीपासून 7 वाजेपासून चालू आहे पाऊस आणि सगळ्या शेतांमधून सगळ्या पिकांमधून पाणी वाहून राहिले आणि ते सगळं वाहून आता ही नदीवरचा सगळा रस्ता सुद्धा बंद झाला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात हा पाऊस झालेला आहे आणि अजूनही चालू आहे। पिकांचे काय परिस्थिती नुकसान झालेलंच आहे। आता आणि पाण्यात वाहून गेलेलं आहे। तरी सरकारने याच्याकडे लवकर शासनाने याची दखल घ्यावी आणि सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करावे म्हणून भाऊसाहेब गोसावी सामसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।